आज काय पटक डालो, ईडी लगाओ, जेल में डालो साले को. बाळासाहेबांबरोबर 47 वर्ष होतो. माझ्या वाट्याला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. माझ्यापेक्षा 4 पायऱ्या खाली असणाऱ्या माणसाला दिलं. पण अघोर अपमान. तुम्ही त्यावेळची शिवसेना बघितली, आजची शिवसेना याच्यामध्ये काय फरक आहे? सिद्ध त्याचे नेते झाले. अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावरती असं सतत वाटत राहिलं की आज बाळासाहेब पाहिजे होते. भ्रष्टाचार आणि जे सरकारी यंत्रणा आहे त्याचा दुरुपयोग म्हणून राजकारणामध्ये जात नाही, आपली पाठ दाखवत आहेत. मंत्री आज मुलाला हाताशी धरून ठरवतात या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा. मुंबईमध्ये गुजराती मारवाडी यांनी व्यापार करायचा आणि आपण कारकुनी करायचो. मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी बंद आहे बिंदासाच्या माध्यमातून आज नवीन पॉडकास्ट सुरू करतोय आणि माझ्यासोबत आहे रुद्रेश जोशी. नमस्कार, मी पत्रकार रुद्रेश जोशी आणि थँक्यू सो मच. तुम्ही बंद आहे बिंदास हे या चॅनलला खूप प्रेम दिलंय आणि तुमच्या प्रेमाने आम्ही एक नवीन पॉडकास्ट सुरू करत आहोत. आज जो विषय घेतोय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजची स्थिती अशी आहे की एखादा आमदार झाला, नगरसेवक झाला की असं म्हणतात लोक की त्याच्या डोक्यामध्ये हवा जाते. मात्र आज मी अशा एका व्यक्तीला तुमच्या समोर आणलेला आहे जे आमदार, मंत्री, खासदार, वरिष्ठ नेता आणि इतकी कामं त्यांनी केलेली आहेत की पण त्या कामाचं ते कधीच श्रेय घेत नाहीत. ते असं सांगतात की मी जनतेसाठी, जनता माझ्यासाठी, आणि त्यामुळेच आज लोकप्रियतेवर ते स्वार आहेत. आज देखील लोक त्यांच्याकडे कामं घेऊन येतात. त्यांना सगळे मुंबई असू दे, त्यांचा मतदारसंघ असू दे किंवा महाराष्ट्रातील जनता त्यांना भाऊ या नावाने ओळखतात. आज आपल्या सोबत आहेत गजानन कीर्तीकर साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, सगळ्यात पहिले एक संवेदनशील प्रश्न तुम्हाला विचारेल. बाळासाहेबांची किती आठवण येते? बाळासाहेबांचीच येते आठवण. आणि आता ह्या अशा प्रसंगामध्ये जेव्हा शिवसेना दुभंगली आणि त्या दुभंगल्यानंतर जी अवस्था उद्धव राजची झाली आणि शिवसेना घेऊन जो उठाव करून एकनाथ शिंदे त्याचे नेते झाले, त्यांची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती असं सतत वाटत राहिलं की आज बाळासाहेब पाहिजे होते. हे काहीच झालं नसतं, सगळं काही सुरळीत झालं असतं. पण ते दुर्दैव आहे. म्हणजे आम्हाला शिवसेना ही विभाजित शिवसेना जी आहे आणि त्याचं नेतृत्व करणारी मंडळी आहे, त्यांची धडपड आहे. त्या धडपडीतून बाळासाहेब आज हुकमी आमचं रामबाण उपाय ते नाही आहे, त्याचं दुःख होतं. पण भाऊ, असं जेव्हा तुम्ही शिवसेना सोडली तेव्हा अनेकांनी सोडली, अनेक नेते गेले सोडून, त्यांच्यावर टार्गेट झाले ते लोकांचे. पण तुम्ही एक व्यक्तिमत्व असं आहात की तुम्हाला कोणी टार्गेट केलं नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एवढा मोठा जनसंपर्क किंवा एवढे मोठे आज कार्यकर्ते, पदाधिकारी तुमच्याकडे असताना कोणालाही माझ्यासोबत चल असं न सांगता तुम्ही बाहेर पडणारे ते नेते आहेत. किंवा आजपर्यंत असं बघाल की तुम्ही कोणावरही टीका केलेली नाही, कोणाला ट्रोल तुम्ही केलं नाही. तर तुम्हाला वाटतं तुम्ही योग्य केलं हे सगळं? तोच मार्ग आहे राजकारणामध्ये. पावित्र्य ज्याला म्हणतात ना, ते हेच आहे. अगदी म्हणजे चांगला मी शब्द वापरलाय, पावित्र्य. हे सांभाळलं पाहिजे. कारण मी बाळासाहेबांबरोबर 47 वर्ष होतो. 47 वर्षानंतर नेतृत्व उद्धवकडे आलं 11 वर्ष, म्हणजे 57 वर्ष झाली. आणि ज्या वेळेला खासदार एकंदर 18 पैकी 12 खासदार गेले, त्यावेळेला मी गेलो नाही. आणि एका विशिष्ट कारणासाठी, म्हणजे आज तुमच्यासमोर मी त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की बाबा ज्या पद्धतीने उद्धवने माझा ज्येष्ठ निष्ठावंत असून देखील ज्यावेळेला मी 14ला निवडून आलो, 14ला निवडून आल्यानंतर सत्तेमध्ये सहभाग होता, एनडीमध्ये शिवसेना होते, अखंड शिवसेना. माझ्या वाट्याला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. ते न देता माझ्यापेक्षा 4 पायऱ्या खाली असणाऱ्या माणसाला दिलं. मंत्रिपद मिळाल्याचा राग नाहीये, पण अघोर अपमान. नंतर ज्यावेळेला 19ला मी निवडून आलो खासदार आणि संसदीय गट तयार केला जातो पक्षाचा,
त्याचा संसदीय गटाचा नेता सुद्धा मी एवढा ज्येष्ठ माणूस असून मला न देता पुन्हा 4-5 पायरी खालच्या माणसाला दिला, हा पुन्हा अपमान आहे. म्हणजे का असा, म्हणजे कुठला असा माझ्यावरती कठोर अन्याय करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला, त्याचा मला फार संताप येत होता, राग येत होता. म्हणून मी म्हटलं आता बाळासाहेबांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, त्यांना पूर्ण साथ द्यायची आणि भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहायचं, हा निर्धार करून मी निघालो. माझं काही कुठलाही आमिष नव्हतं, कुठला खोका बिका हा विषय पण नव्हता. आणि गेल्यानंतर मी कधी कोणाला ट्रोल केलं नाही, कधी कोणाच्या विरोधात मी घाबरतो म्हणून नाही, पण माझी वृत्तीच नाही आहे. मी शांत चित्ताने माझं जे काम माझ्या वाट्याला येतं ते मी करत राहील. सर, मी एक वेगळा प्रश्न विचारेन. आपण एवढे वर्ष पॉलिटिक्समध्ये राहतो, 90sचं जे युथ होतं त्या टायमाचं आणि जे पॉलिटिशियन्स 90चे युथ पॉलिटिशियन्स आणि आजचे जे युथ पॉलिटिशियन्स आहेत त्याच्यात काय डिफरन्स आहे, काय वेगळं आहे? आणि तुम्ही एक एक्सपिरियन्स लीडर असून तुम्ही काय एक युथ, जे आजचा जो युथ आहे जो पॉलिटिक्समध्ये, त्यांना काय तुम्ही सांगू शकता त्याच्याने ते बेटर होऊ शकतात, किंवा जे ज्यांना यायचं आहे पॉलिटिक्समध्ये त्यांना तुम्ही काय सांगू शकणार? हे जे यूथ आहेत, म्हणजे यूथ म्हणजे त्या यूथमध्ये 2 कॅटेगरी आहेत. एक म्हणजे राजकीय पाठबळ, राजकीय घरामध्ये वातावरण असणाऱ्या, त्या वातावरणात तयार झालेला यूथ, त्यांनी आपल्या वडिलांचं, आजोबांचं, आईचं राजकीय करिअर बघितलं, त्याच्यापासून लोकांची सेवा करण्याचं व्रत कसं चालू शकतं ते त्यांनी जवळून बघितलं, त्याच्यापासून सत्ता कशी मिळू शकते आणि सत्तेपासून बाकी सगळे कुठले फायदे कसे मिळू शकतात हे जवळून बघितलं. पण असा एक युथ तयार झालेला आहे फार. म्हणजे आज पुष्कळसे जुने आमदार, खासदार, मंत्री आज मुलाला हाताशी धरून ठरवतात या पक्षात जा किंवा त्या पक्षात जा. तो यूथ वेगळा, त्याला राजकीय पाठबळच आहे. हात पकडायला त्याच्या घरामध्ये त्याचे आजोबा, मामा किंवा वडील राजकीय त्याला पाठबळ मिळू शकतं. पण युवकाने राजकारणात प्रवेश घेऊन, युवकांचा हा भारत आहे, त्यामुळे त्यांनी आजच्या घडीला नेतृत्व केलं पाहिजे. असा जो सर्वसाधारण घरातून ज्याला इच्छा होते त्याला ते कठीण जातं. म्हणजे हा एक वर्ग आहे की त्याला लगेच तिकीट पाहिजे असतं, त्याला तिकीट मिळालं की लगेच त्याला मंत्रिपद, आमदारकी पाहिजे असते, आमदारकी झाली की त्याला लगेच मंत्रिपद पाहिजे असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि ते घेण्याचा प्रयत्न करणारा तो यूथ. आणि जो यूथ असा आहे सर्वसाधारण घरातला, तुझ्या आणि माझ्या घरातला, की त्याला पुष्कळ अडथळे पार करावे लागतात. त्याला काही वेळेला असं वाटतं की आपण याच्यात आलोय, आपल्याला काहीतरी करायचं आहे, परंतु आपल्याला करायला मिळत नाहीत. आपल्याला अनेक कारणामुळे अडथळे निर्माण होतात, काही जातीचे असतील किंवा आर्थिक असतील. अशा सगळ्या अडथळ्याला पार करणारा युवक असतो, तो कालांतराने शेवटी ठरवतो की जाऊन दे, ह्याच्यात काय अर्थ नाही, ह्याच्यात काय अर्थ नाही. ह्याच्यामध्ये आपण जर समजा अडकलो तर आपल्याला कोण त्या ठिकाणी सांभाळणारा घरातला माणूस नाही आहे, तो त्याच्यापासून वेगळा होतो, दूर जातो. आणि त्या युवकाला आता युवासेना काढली जाते युवकाला आकर्षित करायला. युवासेनेमध्ये पुन्हा तेच, युवासेनेचा जिल्ह्याचा, वॉर्डचा, शहराचा प्रमुख कोण नेमला जातो? ज्याच्या घरामध्ये राजकीय शक्ती आहे त्याचा पोरगा. मग तो जो बिचारा सर्वसाधारण घरातला, ज्याच्याकडे सगळी कुवत आहे, ज्याच्याकडे अन्याय काय होतो हे त्याला कळतं आणि अन्यायाच्या विरोधात मला लढलं पाहिजे ही त्याची वृत्ती आहे, तो शेवटी माघार घेतो.
तो आता याला जर हे सगळं आपोआप मिळतं आणि मला प्रयत्न करून माझ्याकडे कुवत असून मला मिळत नाही, तर त्याच्यामुळे ती युवासेना सुद्धा जी घडली जाते ना, ती अशाच लोकांची, तो ह्याचा भाचा, तो त्याचा भाऊ, तो त्याचा मुलगा, याच लोकांकडे घडली जाते. आणि युवकांना खऱ्या अर्थाने राजकारणात वरच्या टप्प्यावरती पोचवायचं असेल तर सर्वसाधारण घरातली मुलं देखील त्याच्यामध्ये सामावली गेली पाहिजेत. ते होत नाही. भाऊ, एक याच्या अनुषंगाने थोडासा प्रश्न वेगळा फिरवतो मी. तुम्ही खासदार उत्तर पश्चिम मुंबई 2024ला निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये महायुती विजय झाली. राजकारणी काय बोलू, जनतेचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये भाऊंचा फार मोठा वाटा होता महायुती निवडून येण्यामध्ये, कारण तुम्ही केलेली ती काम तुमच्या मतदारसंघात, त्याचा फायदा लोकसभेला, त्याचा फायदा वायकरांना हा 100% झाला. आता प्रश्न असा येतो की ही जी मतं त्यांना मिळाली त्याच्यामध्ये तुमची लोकप्रियता, तुमचा जनसंपर्क की मग पक्षाची लोकप्रियता, नेमका फायदा हा कुठे झाला? म्हणजे तुमच्या आज जर तुम्ही बघाल तर तुम्हाला भेटणाऱ्यांना जे येतात त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी असतो, तुमच्यावर प्रेम करणारा प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते. तर ते प्रेम आहे, तुमची लोकप्रियता आहे की तुम्ही जे गेल्या खासदारकीच्या 10 वर्षात उत्तर पश्चिम मध्ये केलेली काम आहेत? रवी वायकर तर लोकसभेला पहिल्या प्रथम उतरला. बरोबर. त्याचा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, त्यातला फक्त 14 दिवसाचाच कालावधी होता. पक्ष एकनाथ शिंदेनी उठाव करून तयार केलेला होता, तो सुद्धा नवीन होता. बांधणी जी केली ती बांधणी जी झाली महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये किंवा लोकसभेमध्ये, ती बांधणी करताना सुद्धा फार मोठा चॉईस ठरवून पक्षाने माणसं नेमली गेली नाही. नगासदार पण नेमले गेले काय काय ठिकाणी. आता हे सगळं बघितल्यानंतर कॅडर वीक आहे, जनाधार एस्टॅब्लिश झालेला नाही, व्यक्ती नवीन आहे, या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. या निगेटिव्ह गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह कुठलं आहे तर इकडचा विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर. मी ज्या वेळेला पक्ष सोडून 11 नोव्हेंबर 2023ला या पक्षात आलो, सगळ्यात पहिल्या प्रथम मी माझा लोकसभा क्षेत्रामधली माझी जी शिवसेना एकनाथ शिंदेची त्याची बांधणी मजबूत करायला सुरुवात केली. बांधणी झाली कार्यकर्त्यांची, माझी कामं होत होती, त्यामुळे जनसंपर्क माझा होताच. लोकांना कळलं की बा हे अशा पद्धतीने शिवसेनेचे निवडून आलेले प्रतिनिधी काम करतात, ते त्यांना विश्वास होता. आणि ही सगळी पॉझिटिव्ह बाजू निवडणुकीला 48 मतांनी का होईना पण तिथपर्यंत पोचण्यामध्ये कारणीभूत ठरली. आता जसं पप्पांनी सांगितलं की तुम्ही खूप काम केलं, आता मी बाबांकडनं तुमच्याबद्दल भरपूर ऐकलंय की खूप लोक तुमच्याकडे कामं घेऊन येतात आणि तुम्ही ते कामं करतात. आता जे युथ येतात मोस्टली तुमच्याकडे नोकरीसाठी येतात आणि तुम्ही त्यांना देतात हे तेव्हाचं. आताचं जे चालू आहे, आता युथ तुमच्याकडे कुठल्या कारणासाठी येतात, काय त्यांना मदत पाहिजे असते आणि त्यात नोकरी, कारण हे आता सध्या माझ्या हिशोबाने इंडियामध्ये भरपूर नोकरीचं चालू आहे की लोकांना नोकरी पाहिजे, नोकरी मिळते. तर किती लोक त्याच्यासाठी येतात की आम्हाला नोकरी पाहिजे, आणि या सब्जेक्टवर नोकरी तुमचं काय म्हणणं आहे? नोकरी हा विषय जो आहे ना, मी लोकाधिकार समिती 1974 साली स्थापन केली. म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. मुंबई महाराष्ट्रापासून हिरावण्याचा एक कटकारस्थान झालं. 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आणि ह्या वैभवशाली मुंबईमध्ये मराठी माणूस जो व्यवसाय करू इच्छितो, जो नोकरी करू इच्छितो, तो राजकारणामध्ये सावरण्याचा प्रयत्न करत असतो, तो सगळा हवालदिल झाला होता. आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनी, भक्कम ताकद उभी केली. त्याच्या अनुषंगाने स्थानिक लोकाधिकार समिती स्थापन केली.
आता ह्या स्थानिक लोकाधिकार समितीचं अनेक अंगाने वर्णन करता येईल मला. तुला एक सेपरेट माझी इंटरव्ह्यू घ्यायला लागेल, कळलं की? कारण काय होतं माहिती आहे ना, सगळं आपल्याच तोंडाने आपण आपलं स्वतःचं सांगत बसायचं बरोबर नाही. प्रेसचा माणसाला बोलवा, त्यांना विचारा बँकेमध्ये नोकर भरतीचं प्रमाण किती होतं, एअरलाईन कंपन्यांमध्ये किती होतं, रेल्वेत किती होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टाफ सिलेक्शन बोर्डला आम्ही घेराव घालून त्या ठिकाणी नोकर भरतीमध्ये उत्तर भारतीयाचा भरणा होत होता. बंगाली लोक येत होती. दाक्षिणात्य त्यांचा जो हे होता, वेळा होता, तो कमी होत चालला. पण ह्याचा अर्थ परप्रांतीय येत होते. म्हणजे मोठ्या प्रमाणात जी कष्टकरी कामं आहेत, UP, बिहार, हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात ऑफिसची कामं आहेत, त्याच्यामध्ये UP वाले, त्याच्यामध्ये बेंगाली, हे सगळी माणसं आतमध्ये येऊन इथे आपल्या नोकर भरतीमध्ये अडचणी निर्माण करत होतो. आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करत होतो. सेंट्रलाइज रिक्रुटमेंट एजन्सी जेवढ्या आहेत त्यांना दे माय धरणी ठाय करून सोडलेलं आहे. म्हणजे बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, केंद्र शासनाच्या नोकऱ्या, इन्शुरन्स कंपनीच्या नोकऱ्या, या सगळ्यावरती फार मोठा दबाव टाकून मराठी उमेदवाराला लायक घ्या तुम्ही, त्याची स्पर्धात्मक परीक्षा घ्या तुम्ही, त्याची इंटरव्ह्यू घ्या तुम्ही, पण एवढं सगळं व्यवस्थित तो करून देखील त्याला जर तुम्ही नोकरीला घेत नसेल तर आम्ही आवाज चढवायचो. मग शिवसेना स्टाईलने पण करत होतो काम. सगळी कामं केलेली आहेत. भरपूर केसेस आहेत अंगावर, खटले चालू आहेत अजूनपर्यंत. ते आज तुमच्याकडे कशासाठी येतात? आज ते येतात. हा तुझा तो मूळ प्रश्न. हे सगळं माहिती आहे, मुंबईमध्ये परिचित आहे. लोकाधिकार समिती, त्याचं अग्रस्थानी काम करणारा एक गजानन कीर्तिकर, असा माझ्यासारखे अनेक आहेत. मीच एकटा नाही आहे. तुम्ही आणि मला वाटतं सुधीर भाऊ मेन नाव जे घेतलं जातं. सुधीर भाऊ आहेत. सुधीर भाऊने नेतृत्व केलं. एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श नेता, अगदी व्यवस्थित फ्रीली काम करायला सोडत होते ते. आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद होता. तर ह्या अशा सगळ्या याच्यामधून ही संघटना जी आहे ती काम करत होती. त्याचा ओळख संपूर्ण नोकर भरती जगतामध्ये झाला होता. आणि ते कोणाचं असतं, युवकांचंच असतं. तेच बिचारे डिग्री घेतात, प्रयत्न करतात, इंटरव्ह्यूला बोलवलं जातात, स्पर्धात्मक परीक्षेला जातात. त्या पहिल्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांना मदत करून त्यांना फायनली नोकरी मिळवून देणं, हे काम लोकाधिकार समितीमार्फत मी करत होतो. 2 क्वेश्चन मी मर्ज करणार होतो. पहिलं आणि जे दुसरं मी विचारलं की राजकीय आणि आता नोकरी. तर आजच्या युथने काय करायला पाहिजे? राजकारण की नोकरी करायला पाहिजे, की दोन्ही मिळून करू शकतात? तुम्हाला काय वाटतं? नोकरी आहे ना, हे ब्रिटिश काळापासूनच आपल्या डोक्यावरती बसलेली. आपण खडग घेणारी माणसं, आपल्या खिशाला पेन कोणी रोवलं? ब्रिटिशांनी. आपली मागची पिढी सगळ्यांची ती बिचारी नोकरी, कारकुनी, पेन अशा याच्यामध्ये गेली. आपण तागडी कधी घेतली नाही. ईस्ट इंडिया कंपनी आली तागडी घेऊन आणि सत्ता काबीज केली भारताची. तागडी कधी घेतली नाही. म्हणजे मुंबईमध्ये गुजराती, मारवाडी ह्यांनी व्यापार करायचा, उडप्याने रेस्टॉरंट चालवायचं आणि आपण कारकुनी करायचं, असं ते विभाजन झालं होतं. आता हे सगळं करत असताना, नोकरी करत असताना नोकरीचा पगारमान, त्या पगारमानावरती तुमचं असणारं घरातलं राहणीमान, या सगळ्या अडचणीच्याच गोष्टी आहेत. फार मोठा पगारमान नाही, त्यामुळे फार उच्च दर्जाचं राहणीमान नाही. आणि घरामध्ये मुलाला शिकवायचं आहे, चांगल्या शाळेत टाकायचं आहे, चांगल्या कॉलेजमध्ये टाकायचं आहे, चांगल्या क्लासमध्ये टाकायचं आहे.
पैशाची चणचण, कारण मध्यमवर्गीय जीवन, आई वडील घरात म्हातारे कोतारे आहेत, त्यांना इलाज पाहिजे. भारीतली इस्पितळं आहेत, तिथे घेऊन जायचं म्हटलं तर वाचून प्रश्न निर्माण होतो, पैसा कुठून आणायचा. घरामध्ये सणवार आले, खर्च करायला अडचणी येतात. प्रवासाला जायचं, एस टीमधून प्रवास करायला लाज वाटते, गाडी पाहिजे, गाडी घेण्याची ऐपत नाही, गाडी घेतली तर ड्रायव्हर पाहिजे, फ्युएल पाहिजे. मग ह्या अशा परिस्थितीत आपलं मराठी माणसांचं आर्थिक स्थिती ही मध्यमवर्गीय नोकरदार म्हणून राहिली. आता त्याला आज काय होतं की हे सगळे राजकारणी लोक आहेत ना, हे अमाप संपत्ती कमवतात आणि त्यांचा सर्वसाधारण नगरसेवक झालेला माणूस किती ऐशारामी जीवन जगतो, त्याचं आर्थिक बळ किती वाढतं, हे सगळं दृश्य स्वरूपात दिसतं मुलांना. आणि त्यांना बिचारांना वाटतं की बाबा हा मार्ग बरा आहे. तो मार्ग चोखंदळाचा म्हटला तर त्याला अडथळे भरपूर आहेत. अडथळे पार करू शकतो अशी मोजकी माणसं पुढे जातात. बाकी आपलं त्याला जाऊ दे, सोडू दे, आपण अमेरिकेत जाऊया, आपण नोकरी बघूया, आपण आणखीन काय कोर्सेस करूया, अशा लोकांना लोकाधिकार समिती आज कार्यरत आहे, मदत करते. आपला आर्थिक स्तर जो आहे महाराष्ट्रामधला, हा इतर जे आहेत अमराठी माणसं त्या मानाने आपला कमी आहे. हे जास्त दुःख आहे आम्हाला. आणि तो स्तर त्यांनी पार करून एक जमाना असा होता की ज्या पद्धतीचा थाट होता शिवकालीन किंवा पेशवेकालीन, तो थाट पुन्हा मराठी माणसाला मिळाला पाहिजे. अच्छा भाऊ, एक आता शेवटच्या प्रश्नावर येतो. इतिहास असं सांगतो की पावनखिंड जेव्हा बाजीप्रभूने लढली तर बाजीप्रभू मेन होते आणि मागे 38 त्यांचे सैन्य होतं. मुंबईसारख्या शहरात, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मराठी माणसासाठी लढताना त्यावेळी 1965-1966ला बाजीप्रभू कोण, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या सोबत जे 11 ते 12 मावळे त्यांचे होते, त्यातलं गजानन कीर्तीकर हे ना, त्यावेळी तुम्ही म्हणजे जे बाकी होते शिवसेनेला त्यावेळी पुढे रिप्रेझेंट करायला जे 11-12 होते समर्पित, त्यात तुम्ही होता, तुमचंही नाव होतं. तुम्ही त्यावेळची शिवसेना बघितली, आजची शिवसेना, याच्यामध्ये काय फरक वाटतो? पुष्कळ फरक आहे. कसं थोडक्यात म्हणजे काय फरक वाटतो? पुष्कळ म्हणजे माझं आता 82 वय आहे ना. राजकारणामध्ये युती होती शिवसेना बीजेपीचं, शिवशाहीचं सरकार होतं, त्या सरकारात मी मंत्री होतो. मी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, हा सगळा वर्ग, अगदी दिवाकर रावतेपर्यंत मी तर होतोच, हा एक वर्ग. म्हणजे बी जे पी आणि शिवसेना युती आणि बी जे पीची वृत्ती त्यावेळेची आणि संस्कृती म्हणूया आपण, तो काळ मी बघितला. आणि आज शिवसेना एकनाथ शिंदे नेतृत्व करतायत, त्यांच्या परीने प्रयत्न करतायत धारदार होण्याचे, कळले की नाही. त्यांना बी जे पी बरोबर काम करायचं आहे, कारण एन डी एचे घटक आहोत आम्ही, ते बरोबर आहे त्यांचं. पण आज एन डी एच्या घटकाचे जे प्रमुख आहेत आजचे बी जे पीचे, त्यावेळेला त्या काळामधल्या बी जे पीची संस्कृती आणि आजची याच्यात फरक आहे ना. आज काय पटक डालो, ईडी लगाव, जेल में डालो साले को, हे त्यावेळेला नव्हतं. हे आता करतायत बीजेपीवाले करतायत. आणि तोंड बंद करून आपल्याला ते ऐकून घ्यावं लागतं. ती बीजेपी आणि ही बीजेपी, बाळासाहेबांची शिवसेना आणि आता एकनाथ शिंदे नेतृत्व शिवसेना, पुष्कळ फरक आहे. मला एक प्रश्न होता,
ह्याच्यावरच आजचं जे युथ आहे तर भ्रष्टाचार आणि जे सरकारी यंत्रणा आहेत त्याचा दुरुपयोग ह्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की ते राजकारणाला आपली पाठ दाखवत आहेत की म्हणून राजकारणामध्ये जात नाहीये या दोन गोष्टीमुळे तुम्हाला असं आता कसं आहे माहितीत ना, हे जे यूथ आहेत ना ते ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असतात. त्यांचं कसं असतं, त्यांचं कॉलेज, त्यांचे पिरियड, त्यांचे ट्युटोरियल्स, त्यांचं युवकांचं जे काय आनंदाचे क्षण असतात ते त्याच्यामध्ये रमलेले असतात बिचारे. त्यांचं एक वेगळं हे आहे. त्यांचं म्हणजे त्यांचं जे काही वागायचं असतं ते वागण्याची पद्धत वेगळी असते आणि एकदम न्यूट्रल असतात. आणि ज्या वेळेला पेपरमधून टी व्हीमधून या बातम्या येतात भ्रष्टाचाराच्या आणि त्याला कशी आता जास्त माहिती मिळते ना टी व्हीमुळे, पहिले ती मिळत नव्हती. त्याला ऐकायलाच लागतं ना, त्याला समजतं ना, अरे ह्या माणसाने हा घोटाळा केलाय, इतके करोड रुपये काढले, त्यांनी ते केले, इतके करोड रुपये काढले, निवडणुकीला पैसेही वाटतात, हे सगळ्या गोष्टी करून त्याला त्याचा उभं घेतो. उभं म्हणजे त्याला अस्वस्थता येते, तो घाबरतो त्या क्षेत्राकडे वळायला, त्याला भीती वाटते. हे जर इथे असं असेल, त्याला ते मुळापासून असं एकदम बिचारा निर्मळ मनाचा माणूस असतो आणि त्याला हे धक्के सहन करायला लागतात. त्यामुळे तो याच्याबद्दल त्याचं मन विचलित होतं आणि तो आपला स्वतःचा मार्ग काढून नोकरी, शिक्षण, परदेश गमन आणि स्वतःचं आयुष्य, स्वतःचं कुटुंब, स्वतःचं संसार चालवणे याच्यामध्ये तो मग्न राहतो. तर पॉडकास्टचा हा पहिला एपिसोड आणि आपण अशा व्यक्तींना आणलं की जे बेधडक आहेत, बिंदास आहेत, स्पष्ट वक्ते आहेत, ते कोणाला घाबरत नाहीत, जे मनात आहे, जे त्यांच्या पोटात आहे ते त्यांच्या ओठात आलं आणि त्यांनी ते बोलून दाखवलं. तर मी अमित जोशी आपल्या सर्वांची रजा घेतो. भाऊ, आपण आम्हाला वेळ दिला बंद आहे बिंदाससाठी, त्याबद्दल मला बरं वाटलं. आभारी आहे. मला मुख्य म्हणजे अमित जोशी काय वाटलं, मी पब्लिसिटी मिनिस्टर असताना अनेक पत्रकार बघितले. अनेक पत्रकार त्याच्यामध्ये सगळे नाहीत पण जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामधला जो प्रामाणिकपणा बघितला. पत्रकारिता म्हणून जसं लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावरती एक जबाबदारी असते, कळे की नाही, तसा पत्रकार म्हणून सुद्धा आमचा एक स्तंभ आहे, त्याची जबाबदारी पेलणारी माणसं असतात. तशी प्रामाणिक तळमळीने पत्रकारिता पेलण्याची वृत्ती असणारा अमित जोशी आहे असं मी तुझ्याकडे बघतो. आणि तसा तुझा मुलगा, तू आता या क्षेत्रामध्ये आहेस व्यवस्थित. वडिलांनी जे काय ज्या पद्धतीने वाटचाल केली त्याच पद्धतीने वाटचाल करायला लागेल. आणि माझ्या घरातलं पुन्हा उदाहरण देतो. अमोल भले माझ्या पक्षात नाही, पण अमोल देखील ज्या पद्धतीने मी राजकारणात, समाजकारणात वावरलो, ज्या पद्धतीने मी लोकांची सेवा करतो निर्वाज्य पद्धतीने, कळले, त्याच पद्धतीने अमोल देखील पावलं टाकतो. त्याचा अभिमान मला वाटतो. तसा तुझा अभिमान अमितला वाटला पाहिजे. आपण रजा घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.